तुम्ही गोडा झाला. जय भीम जय भीम. हे अन्याय आहे. हे भारतातल्या भिकाऱ्यांवरती अन्याय. भारतातल्या भिकाऱ्यांवरती अन्याय. आम्ही याचा मोठा निषेध करतोय. पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही. पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही. भगवान बुद्धाच्या मूर्त्या काढल्या जात आहेत. भगवान बुद्धाच्या खाली काय होऊन राहिलाय. हे बघा कुठे गेले. गोष्ट साहेबांना आवाज आम्ही आमची जेव्हापर्यंत पंतजी लोकांना पण शांतता आम्ही करायला लावतोय आणि मग हा प्रकार खायचा. आयुक्त साहेब बोले एवढे असेल ठीक आहे 2-4 दिवसात मीटिंग आयोजित करतो. हे अपमान आहे काय सांगा. पंतजी प्लीज प्लीज नाही कोणी कापलं मग. हा साहेब तुम्हाला ऑर्डर तर असायला पाहिजे तुम्हाला. पण आपण पण होतो ना साहेब. पण आम्हाला ऑर्डर आहे का साहेब. तिथे बसलेले आहे त्यांच्यासाठी बोलू नाही शकणार. फेसबुकला व्हायरल करा है ना. आम्ही हे करू का. हे तुम्ही न विचारता हे तुम्ही मूर्त्या काढणं. हे गाडी कोणाची आहे. गाडी काढा आता. गाडा पुढे गाडी काढा. हे गाडी बाहेर करा. आम्हाला तुम्ही आम्हाला समाधानी तर होऊ द्या आम्हाला तुम्ही. हे बघा आता इकडे चालू आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही हे करू. इकडे चालू आहे आता. थांबा थांबा नाही आमच्यावर तुम्ही पुढे झाला आता. हे थांबा हे थांबा हे थांबा हे थांबा 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 हे थांबा म्हणते जे आम्हाला गोडा झाला. तुम्ही आता गोडा झाला. आमच्यावर तुम्ही आता गोडा झाला. गोडा आमच्यावर गोडा झाला. तुम्ही गोडा आम्हाला पण गोळ्या चालली. ए मत मारो. बंदी जी रुको. हिंसक नहीं होना है. बंटी जी कोई भी हिंसक नहीं होना है. अपन को शांति से करना है अभी. बंटी जी कोई भी हिंसक नहीं होना है. बंटी जी रुको. बंटी जी हो हिंसक होऊ नका. बंटी जी हिंसक होऊ नका. काही हिंसक नका हो. आपण चुकी देऊ नका. हिंसक होऊ नका. बंटीजी सांभाळून घ्या. सांभाळून घ्या. इकडे पण काही इकडे पण तोडले. तिकडे पण कापून टाकले. काय कापलं इकडे. थोडं पण कापलं. हे बघा हे काढा बंटीजी. हो ऊपर काढा. बंटीजी मूर्ती उघडी करा. त्यांना बोले हिंसक होऊ नका बोललो. आमच्या हिंसक होऊ नका बंटीजींनी. तुम्ही करून घ्या. नाही पण हे आता आम्ही माहिती आहे का पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला सांगणार आम्ही की तुम्ही आम्हाला एका साईडला एंगेज करताय आणि एका साईडला तुम्ही मूर्त्या करता. दादागिरी झाली आमच्या मूर्ती. हिंसक होऊ नका. संघाला विनंती आहे. हिंसक होऊ नका.
आपण शांततेच्या मार्गाने संयमाने घेऊया. सगळ्यांना विनंती आहे, पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं आम्हाला. साहेब काय चालू आहे आम्ही तुमच्या मार्गदर्शन तोडलं नाही. तुम्ही ऐकत साहेब घ्या, समजून सांगा. दाखवतो ना साहेब म्हणून शांती लय झाली आता तुमच्या शांती शांत घ्या बंतेजी, शांत घ्या. दगड वगैरे नका करू, शांत घ्या, शांतता घ्या, थोडी शांतता घ्या. हे बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे. शांतता बोलतोय मी, करू नाही नाही मी शांत घेतलं. हे ना शांतता घ्या, शांतता घ्या. आम्ही करू ना, कुठे नाही बोललोय का आम्ही? नाही आज करणार ना आम्ही, जेव्हापर्यंत आमची आयटी साहेबांसोबत मीटिंग होत नाही. बोरकर साहेबांना बोलवा, बोरकर साहेबांना बोलवा, बोरकर साहेबांना बोलवा. याला कोणी ऑर्डर दिला यांना? कोणी ऑर्डर दिला यांना? हा? हे काय आहे? आणि तिकडे फोर्स लावतो तुम्ही. हे काय आहे? हे काय आहे? काय आहे? तसंच काही कापसूप करून हे काय आहे? आपला विरोध आहे का कुठल्या गोष्टीला? नाही ना. हा हे काय मग? साहेब कुठे गेले? साहेब हे बघा, बोलवा. आम्ही तुमच्यासोबत हे बघा ना, हे बघा, हे आयुक्त साहेब कुठे गेले? आयुक्त साहेब कुठे गेले? बोरकर साहेबांना आवाज द्या त्यांना. आम्ही आमची जेव्हापर्यंत तुम्ही आमची आयुक्त साहेबांसोबत मिटिंग लावणार नाही. मिटिंग हे काय? हे अपमान आहे का नाही सांगा. हे काय आहे? संविधानिक प्रकारे घ्या, शांततेने घ्या, संयमाने घ्या. हे तुम्ही ऑर्डर दिलाय का? नगरपालिकेचे ऑफिसर्स आहात, हे तुम्ही ऑर्डर दिलाय का? कापून ते पण मशीन लावून एंगेज केलंय आणि या ठिकाणी बोलणं सुरू आहे. एक मिनिट बनते साहेब, आपण सन्माननीय साहेब पण आहे. आपण संविधानिक प्रकारे आपली चर्चा वगैरे चाललेली आहे. आम्ही एक शब्दही आतापर्यंत बोललो नाही. विकासाच्या मार्गात आम्ही येणार नाही. मंत्रीजींनी आपल्यासमोर प्रश्न बोलला, आयुक्तांबरोबर आम्हाला एक मिटिंग द्या, मिटिंग आणि हे जे काय धार्मिक विधी वगैरे जो आमचा कार्यक्रम आहे ते कार्यक्रम करून आम्ही काढूया. आम्हाला आम्ही तुम्हाला 9 वर्षभर झाला ना साहेब. उद्रेक करू नका साहेब. उद्रेक काय होईल? हे संपूर्ण भारतवर्ष असते आणि याचा जास्त परिणाम होईल. आणि याच्यामध्ये काय होईल माहिती का? एडीएमसी हे ना पूर्ण भारतामध्ये तुमचं नाव उज्ज्वल होईल. तुम्ही जर ह्या संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या तर हा इतिहास हा भारतामध्ये प्रसिद्ध होईल, जगामध्ये जायचं. असा अतिरेक करू. आमची एक विनंती आहे. तुम्ही अशी भूमिका घेता साहेब. शिवाजी महाराज आम्ही आहोत तुमच्या वाढीचे गंभीरपणे आहोत. काही प्रकार होणार नाही. काय झालं? आपण चर्चा करतोय. चर्चा करतोय सर. अर्ध्या तासात निकाल लागला असता. हे अन्याय आहे, अन्याय आहे. आणि याच्या विरोधात आहे अन्याय. एक धम्माचा आत्मा न्याय. तुम्ही आमची सहनशीलतेचा हे बघताय. सर्व भिक्खू इथे लाईनीत उभं राहतो. उभे राहतो आम्हाला सर्वांना तुम्ही पण हे काय अन्याय आहे ना आमच्यावरती. तुम्ही आम्हाला प्रोटेक्ट करायला पाहिजे. पूरे देश के अंदर जहां कहीं भी बहुजन समाज पर एट्रोसिटीज होती है, उस एट्रोसिटीज पर अगर वो व्यक्ति वो परिवार मेरे पास तक पहुंच जाता है, जिन केसेज में मेरे फोन के जाने के बाद एक्शन हुआ उस पर रेप केस तक है, कुल्हाड़ी से काटे हुए हमारे समाज के बहुजन समाज के लोगों को काटा गया, उन पर कार्रवाई कराने का काम किया। ऐसे सैकड़ों मनुवादियों को जेल भिजवा चुका हूं जो मेरे समाज पे, मेरी बहन बेटियों पर अत्याचार करते हैं। मेरे फिल्म प्रोडक्शन हाउस के अंदर अगर कोई आदमी इलेक्ट्रॉनिक मीडिया के अंदर जाना चाहता है या फिल्म लाइन में जाना चाहता है, उसको फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग में दे रहा हूं और देता रहूंगा। धर्म पढ़ाएंगे आपको, रामायण महाभारत गीता बाइबल और कुरान। दोस्तों आपको पढ़ना होगा भारत का संविधान। 1984 में काशीराम साहब को ज्वाइन किया मैंने। जय भीम, जय भीम,
और उस टाइम मैं 9th क्लास में पढ़ता था। उनके उस रास्ते पे काम करता हूँ। सामाजिक आंदोलन चलते रहना चाहिए, राजनीतिक आंदोलन चले या ना चले। ना बिकता हूँ, ना मुझे कोई खरीद सकता है, ना समझौता करता हूँ। सिर्फ 18 घंटे काम करता हूँ। जब तक मेरे समाज के, बहुजन समाज के पीड़ित व्यक्ति को न्याय नहीं मिल जाता, तब तक मैं बाबा साहब के विचारों और संविधान पर चलता हूँ। 9810085714। गांव की घटना है, ठाकुरों ने राइफल से गोली चलाई, मारने का प्रयास किया, सिर्फ बारात चढ़त के ऊपर की इस रास्ते से बारात नहीं चढ़ेगी, ठाकुरों का रास्ता है। सारे चैनल को बोला कि भाई स्टोरी चला दो, किसी कोई चैनल पे स्टोरी चलाने के लिए तैयार नहीं होगा। कौन से बहुजन समाज को न्याय दिलाने की बात कर? काशीराम साहब कहते थे कि मैं किसी की शादी में नहीं जाऊंगा, किसी के फंक्शन में नहीं जाऊंगा, किसी के घर नहीं जाऊंगा, ना शादी करूंगा, ना गए कभी। जो संगठन जो राजनीतिक लोग चला रहे, वो अपने घर में पहले सुरक्षा और बंगला और पैसे का और बड़ी कार का इंतजाम कर रहे हैं। उस पर भी आपको सोचना चाहिए। फिल्म लाइन और इलेक्ट्रॉनिक मीडिया में इस समाज के लोग, जो पुअर सेक्शन है, पुअर कास्ट जिसको कहते हैं, SC ST OBC माइनॉरिटी, एक भी चैनल का कोई भी मालिक इस देश के अंदर आज तक नहीं है। क्यों नहीं है? हमारा चैनल लाइक, शेयर, सब्सक्राइब देखना मत भूलिएगा। इसी के साथ आप लोगों से विदा लेता हूँ। जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय।